नवनिर्माण या शब्दामध्ये इतकं व्यापक गणित आहे. म्हणजे आपल्याकडे म्हणतात बघा, एका गीतात आहे, जे जे उत्तम उदात्त उन्नत महान मधुर ते उत्तम उदात्त उन्नत. हे सगळं शिवाजी महाराजांच्या नवनिर्माणात येतं. स्वराज्य निर्माण करणं हेच नवनिर्माण आहे. ध्यास घ्यायचा तर तो शिवाजी महाराजांकडनं असा घ्यायचा की मी ज्या क्षेत्रात जाईन त्या क्षेत्रामध्ये शिवाजी महाराजांसारखी नवनिर्मिती करेन. शिवाजी महाराजांसारखं एम बाळगेन, मोठं ध्येय छोटं नसावं. मग शिवाजी महाराज कोण आहे? दैवी शक्ती आहे का? शिवाजी महाराजांना 4 हात आहेत का? नाही. शिवाजी महाराजांना काय अकराळ विक्राळ अशी नख जबडे आहेत का? नाही. शिवाजी महाराज हे तुमच्या माझ्या सामान्य कुटुंबातले आहेत. मग शून्यातनं विश्व निर्माण करणं म्हणजे काय? हे जे मराठी भाषेत आपण हे तेच आहे ना. आज पण बघा, फादर ऑफ इंडियन नेव्ही कुणाला म्हणतात? शिवाजी महाराजांना. असं म्हटलंय का फादर ऑफ महाराष्ट्र नेव्ही? देशाच्या नौदलाचा जनक हे ज्याला म्हटलं जातं ते आमचे शिवाजी महाराज आहे. मला अभिमान माझ्या राजांचा तिथं वाटतो की 1000 वर्ष आमच्याकडे काही नव्हतं आणि 7 समुद्र फिरून आलेल्या इंग्रजांना सुद्धा असं वाटायचं की शिवाजींच्या आरमारातल्या चपळ होड्या आपल्याकडे सुद्धा पाहिजे. आता आपण पुढच्या एका याच्याकडे जाऊया की शिवाजी महाराजांवर जे संस्कार झाले त्याबरोबर त्यांच्याकडे एक नवनिर्माणाचा ध्यास होता. म्हणजे स्वराज्य स्थापन केलं पाहिजे आणि ते लोकांसाठी असलेलं राज्य हे लोकांच्या नुसार ते चाललं पाहिजे. हा जो एक वैश्विक विचार होता, जसं की तुम्ही आधी म्हणला की त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचा पण प्रभाव होता. तुकाराम महाराज हे विश्वस्वरूप मानायचे सगळ्याला. हा जो विचार होता, हा विचार कुठे त्यांच्या मनात रुजवला गेला? मी याचं उत्तर तुम्हाला असं देईन की म्हणजे अगदी हा तर सुंदर प्रश्न. म्हणजे नवनिर्माण हा शब्द आहे ना, शिवाजी महाराजांचं आयुष्यच नवनिर्मिती आहे पूर्ण. हे जिजाबाईंनी शिकवलं. महाराज स्वतः शिकले. आपण बघा, गाडी आपल्याला कुणीही शिकवली, मी छोटं उदाहरण रोजच्या जीवनातलं, तरी आपण एकदा तरी धडकलो किंवा एकदा तरी पडल्याशिवाय आपल्याला पुढच्या वेळी काय करायचं हे स्वतःहून समजत नाही. महाराज ज्यावेळी उभारतायत, ज्यावेळी त्यांचं वय एक 8, 9, 10, 11 हे कळतं वय आहे ना, त्यावेळी या समाजावर प्रचंड आघात झालेले. मंदिरं पाडणं, स्त्रियांना उचलून नेणं, प्रचंड. म्हणजे जिजाबाईंच्या भाऊजाईला उचलून नेलेले महाराज पोटात असताना त्या यातना अगदी घरापर्यंत पोचलेत त्यांच्या. त्याच्यानंतर आपापसातल्या लढायांमध्ये लढाई ही ज्या गावांमध्ये चालते त्याचे भयंकर दुष्परिणाम तिथे उमटतात. तोफांच्या माऱ्यामध्ये घरं उद्ध्वस्त होणं, शेती जळणं. त्याच्यानंतर सैन्याचा चरितार्थ चालावा म्हणून गावावर धाड मारून अन्नधान्य लुटून देणं, हे प्रकार रोज चाललेत. आणि किती दिवस? तर 350 वर्ष. आपली 2 वर्ष कोरोनाची. आपण काय सोसलंय हे तुम्ही आम्ही इथं सांगण्यापेक्षा प्रत्येकाच्या मनामध्ये. 2 वर्षात आपली परिस्थिती अशी होऊ शकते. काही शिखरावरचे पायथ्याला आले, काही गेले, काहींचे व्यवसाय बंद पडले. पण कशामुळे? एक साधा रोग पसरला होता त्याच्यामुळे. काही नियम लागले. 350 वर्ष मी वर सांगितलेल्या सगळ्या अन्याय अत्याचाराची रोज महाराष्ट्रामध्ये अक्षरशः मांडणी केलेली आहे इतिहासात. आणि हे जर एखादा बालक डोळ्यांनी बघत असेल, म्हणजे आपण म्हणतो ग्रास्पिंग पॉवर, शिवाजी महाराजांची ग्रास्पिंग पॉवर, ते सगळं सामावून घेण्याची कारण काय? मग पुन्हा आपण पहिल्या प्रश्नाकडे जातो की मासाहेब जिजाऊंनी त्यांना उमऱ्यात न ठेवता उमऱ्याच्या बाहेर सोडलंय. त्यांनी बघितलंय, कधी तानाजीचं घर पाहिलेलं आहे, कधी हिरडस मावळ बघितलाय, कधी आंदर मावळात एखाद्या शेतकऱ्यावर काय अन्याय झालाय बघितलाय. त्यामुळे शिवाजी महाराजांवरती ते सगळा तो प्रभाव नाही म्हणणार मी, पण त्याचा जो पगडा असा बसला की नाही हे थांबवलंच पाहिजे. आणि मग ज्यावेळी ते मनामध्ये बालक
ते आणायचे की, आणि मग घरी आल्यावर मासाहेब काय सांगायचे, हे तू थांबवायचे. त्याच्यातनं ध्यास लागला. आणि वडिलांनी तर आधी प्रयत्न केले, शहाजीराजांनी, मी मगाशीच सांगितलं, नवनिर्माण या शब्दामध्ये इतकं व्यापक गणित आहे. म्हणजे आपल्याकडे म्हणतात बघा, एका गीतात आहे, जे जे उत्तम उदात्त उन्नत महान मधुर ते ते. उत्तम उदात्त उन्नत हे सगळं शिवाजी महाराजांच्या नवनिर्माणात येतं. स्वराज्य निर्माण करणं हेच नवनिर्माण आहे. मी तर अनेक पैलू तुम्हाला सांगेनच आता, पण तुम्ही बघा डोळ्यासमोर भारताचा नकाशा आणा 16व्या शतकातला. काबूल कंदार, आत्ताचा अफगाणिस्तान, तिथपासून दिल्लीपर्यंत आणि तिथपासून मध्य प्रदेशपर्यंत एवढं मोठं मुघल साम्राज्य आहे. तिथनं खाली थोडी निजामशाही आहे. त्याच्यानंतर चालू होते विजापूरची आदिलशाही, ती खालपर्यंत आहे, दक्षिणेपर्यंत. त्याच्यानंतर खाली गोवळकोंड्याची कुतुबशाही आहे. म्हणजे संपूर्ण देशामध्ये प्रस्थापित झालेल्या मजबूत अशा सत्ता आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त आता तुमची माझी गावं कोकणातली आहेत, तुम्हाला आपण मूळ तिकडचे आहोत, तर त्याच्यामध्ये हा जो सागरी किनारपट्टी आहे कोकणाची, शेकडो कोस लाभलेली ही किनारपट्टी, ह्याच्यावर कोण आहे? इंग्रज आहेत, डच आहेत, पोर्तुगीज, फ्रेंच, अरब, सिद्धी. ह्या सगळ्यांना बाजूला करून राज्य निर्माण करायचं, इट्स नॉट जोक. आणि हे कोण म्हणतंय? तर ज्याच्याकडे केवळ 2 चांगली गावं आहेत, हाताशी केवळ 15-20 माणसं आहेत, एक आई आहे, लांब असलेल्या वडिलांचं पाठबळ आहे, पण मनामध्ये नवनिर्मितीचा ध्यास आहे, असा असलेला एक 14 वर्षाचा युवक म्हणतोय. मग मी आजच्या काळात तेच म्हणतो की तुम्हाला शिवाजी महाराज हे इतिहासात आवडतात, शिवजयंती आली की घोषणा द्यायला आवडतात, पण ते हल्ली बघा ती एक पद्धत आहे. मला तर प्रचंड राग आहे त्या गोष्टीवर की शिवजयंती आली की ते बुलेट वर ते फायरिंग करत थाडथोड हा ती पुंगळी फोडतात बघा, किंवा मग आपली ढोलताशा पथकातली लोक तो वेश करतात सगळे. हे सगळं चांगलं आहे, पण ध्यास घ्यायचा तर तो शिवाजी महाराजांकडनं असा घ्यायचा की मी ज्या क्षेत्रात जाईन त्या क्षेत्रामध्ये शिवाजी महाराजांसारखी नवनिर्मिती करेन, शिवाजी महाराजांसारखं एम बाळगेन, मोठं ध्येय छोटं नसावं. मी काय सांगितलं, एवढ्या सत्ता मला सांगा, या मी बोललेल्या भारताच्या नकाशामध्ये कुठे आहे शिवाजी महाराजांची सत्ता? कुठंच नाहीये. मग ह्या सगळ्यांना बाजूला करून आज महाराष्ट्राच्या अनेक गावांमध्ये अनेक कुटुंब राजकारणातली आहेत की ज्यांच्या घरात 35-35, 40-40 वर्ष राजकारणाचं पद आहे. त्यांना आपण प्रस्थापित राजकारणी म्हणतो. त्यांना बाजूला काढणं सोपं असतं का? गावात एखादा कोणी तरुण उठला राजकारणामध्ये, त्याचे 2 बॅनर लागले तरी त्याची काय पद्धतीनं विल्हेवाट लावली जाते, त्याला कुठल्या पद्धतीनं कसं अडकवलं जातं त्या प्रस्थापित लोकांकडनं, हे आपल्याला माहिती आहे. 300 वर्ष प्रस्थापित सत्ता आहेत आणि त्यांच्या विरुद्ध एक मोठं ध्येय बाळगायचं, हे शिवाजी महाराज करू शकतात. आणि म्हणून मग शिवाजी महाराज कोण आहे? दैवी शक्ती आहे का? शिवाजी महाराजांना 4 हात आहेत का? नाही. शिवाजी महाराजांना काय अकराळ विक्राळ अशी नख जबडे आहेत का? नाही. शिवाजी महाराज हे तुमच्या माझ्या सामान्य कुटुंबातले आहेत. मग शून्यातनं विश्व निर्माण करणं म्हणजे काय, हे जे मराठी भाषेत आपण, हे तेच आहे ना. प्रबळ इच्छाशक्ती, ध्येय, नवनिर्मितीचा ध्यास. म्हणून आजच्या काळात आपण जगताना ज्यावेळी, आणि हे कुठनं झालंय? पुण्यातनं. आपण बसलोय ह्या कसबा, इथे महाराज रोज चाललेले आहेत. ही पलीकडची चावडी धामऱ्यांची, इथे बसलेले आहेत महाराज, मागे लाल महाल, कसबा गणपती. त्यामुळे नवनिर्मिती म्हणजे स्वराज्य. आता नवनिर्मितीची अजून 2-1 उदाहरणं मी तुम्हाला देतो. स्वराज्य वगैरे हा सगळा भाग बाजूला ठेवू, रायरेश्वरला शपथ होत. आरमार, मी तर सांगतो की याच्यापेक्षा मोठी दुसरी कुठलीच गोष्ट जगात नाही. तुम्हाला प्रेरणा घ्यायची आरमारातनं घ्या, मला घ्यायची मी आरमारातनं घेतो. शिवाजी महाराजांनी आरमार निर्मिती ही जी केली ना, म्हणजे
त्याला शब्द नाहीत आपल्याकडे. अफलातून, अफाट वगैरे हे फार क्षुल्लक आहे. आपल्याकडे ना एक युद्ध पद्धती होती, गनिमी कावा. शिवाजी महाराजांची युद्ध गोरिल्ला वॉर. हे शिवाजी महाराजांच्या आधी सुद्धा शहाजी महाराजांनी वापरलंय. याच पद्धतीने शहाजीराजे काही ठिकाणी लढलेले आहेत. ते आम्हाला नवीन आहे का हो? तर नाही, आमच्या रक्तात आहे. डोंगर आमच्या म्हणजे इन द सेन्स आपल्या मराठ्यांच्या रक्तात म्हणा, किंवा त्यावेळेचे जे सैनिक होते त्यांना ते पूर्वजात त्याची शिकवण आहे. डोंगर दऱ्यांमध्ये ते राहिलेले आहेत. पण पाण्यावरती लढणं आपल्याला माहित नाही. मला सोडून तुम्ही इतर कुठल्याही इतिहास संशोधकांना विचारा, इतर कुठल्याही इतिहासकारांना विचारा, किंवा स्वतः इतिहासाचा अभ्यास केला तरी तुमच्या लक्षात येईल मी जी गोष्ट सांगतोय ती एकदम किती, म्हणजे याची दाहकता किती आहे. भारतात एवढ्या पसरलेल्या समुद्र किनाऱ्याला त्यावेळी काय सुरक्षा होती? तर शून्य. शून्याच्या खाली जाऊ काहीही नाही. आमच्याकडे होड्या होत्या, त्या कुणाच्या? मच्छीमार बांधवांच्या होड्या, मासेमारीच्या. जहाज आहेत. कुठली जहाज आहेत? मक्का मदिनेच्या यात्रेला जाणाऱ्या हजच्या यात्रेकरूंसाठीची प्रवासी जहाज. आमच्याकडे गलबत आहेत, पण ती कुठली गलबत आहे? जे बाहेरनं डच, पोर्तुगीज, इंग्रज आलेत त्यांची प्रवासी गलबत. बाकी या किनारपट्टीला येणारे जे लोक आहेत, सिद्धी आहे जंजिऱ्याचा, फ्रेंच आहेत, अरब आहेत, ह्या किंवा इंग्रज, अत्यंत अत्याधुनिक त्या काळातली ज्या जहाजांवरती तोफा राहायच्या, ज्या जहाजांवरती राहता यायचं, माल साठवता यायचा, ज्या जहाजांचा वेग वाढवता यायचा, प्रचंड प्रवास करू शकतील, आणि एकदा खाडीत शिरली की समुद्राच्या त्या पाण्याच्या प्रवाहाच्या दोन्ही बाजूला, जमिनीकडे आणि डाव्या बाजूला उजवीकडे मारा करू शकतील अशी तोफांची तोंड, चांगले नांगर, चांगली ती शिड, चांगला सुकाणू, उत्तम पद्धतीचे त्याच्यावरचे दर्यावर्दी म्हणजे त्याच्यावरचे शिपाई, ते सगळं तंत्रज्ञ लोक, हे येतंय. पण यांना थांबवायला काय? हे गरज ओळखली कोणी? शिवाजी महाराजांनी. निर्विवाद श्रेय शिवाजी महाराजांना. म्हणजे ज्याचा आरमार त्याचा समुद्र, ज्याचं आरमार त्याचा समुद्र, हे शब्दच कुणाचे आहेत? शिवाजी महाराज. आज पण बघा, फादर ऑफ इंडियन नेव्ही कुणाला म्हणतात? शिवाजी महाराजांना. असं म्हटलंय का फादर ऑफ महाराष्ट्र नेव्ही? देशाच्या नौदलाचा जनक हे ज्याला म्हटलं जातं ते आमचे शिवाजी महाराज आहे. तर मी गंमत काय सांगतो, नवनिर्मिती म्हणजे काय, गुरिल्ला वॉर, हे सगळं सांगण्यामागचं कारण ते. शिवाजी महाराजांनी जेव्हा गरज ओळखली त्यावेळी त्यांनी ठरवलं की मी हे निर्माण करीन. आता एका बाजूला स्वराज्य चालू आहे, 35,000 फौज घेऊन कधीतरी अफजल खान येतोय, कधीतरी 40,000ची फौज घेऊन सिद्धी जोहर येतोय, कधी 3 लाखाचं सैन्य घेऊन शाहिस्ते खान येतोय. स्वराज्यावर चारही बाजूनी वादळासारखी आक्रमण. हे सगळं चालू असताना आरमार निर्मिती करीन, हे मनामध्ये आणणं किती धाडसाचं आहे. की मी आजच्या उदाहरण घ्यायचं तर मी एक फॅक्टरी चालू केली आहे, आणि ती फॅक्टरी अनेक संकटांनी त्या फॅक्टरीला ग्रासलंय. असं असताना मी दुसरं उद्योग चालू करतोय आजच्या काळात, किंवा माझा एक प्रोजेक्ट चालू आहे आणि त्या प्रोजेक्टला अनंत अडचणी आहेत. असं असताना सुद्धा मी नवीन एक वेगळा प्रोजेक्ट करतोय ज्याचा त्या विषयाशी काही संबंध नाहीये. हा ध्यास आहे, ही नवनिर्मिती आहे. बरं, शिवाजी महाराजांना आरमाराचं शिक्षण मिळालंय का हो? शिवाजी महाराजांना काय आपल्या कुठल्याच मावळ्याला नाही, तरी ते म्हणाले की मी निर्माण करेन. तर तुम्हाला सांगतो, कल्याण डोंबिवली, आपलं सिंहगडचं कल्याण नाही, कल्याण डोंबिवली, कल्याण जवळ दुर्गाडी नावाचा किल्ला आहे. तर दुर्गाडीच्या पायथ्याला आरमाराच्या साठी त्यांनी ते भूमिपूजन वगैरे केलं. डच आणि पोर्तुगीज वगैरे लोकांची थोडी मदत त्यांनी घेतली त्या तत्कालीन परिस्थितीत. काही वर्षांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाच्या दरम्यान गलबत, गुराब, पाल, तरांडे,
मचवा, तारू, संगमिरी, फटेमार. काय आहे? शिवाजी महाराजांच्या आरमारात तयार केल्या गेलेल्या जहाजांची, होड्यांची, गलबतांचे प्रकार आहेत. ही नवनिर्मिती आहे. कॅप्टन केंगविन नावाचा एक इंग्रज प्रवासी आहे. तो असं लिहून पाठवतो इंग्रजांना की शिवाजीच्या चपळ होड्या आपल्या जहाजांना चकवून पुढे निघून जातात. बरोबर. अशा चपळ होड्या आपल्या आरमारात असणं अत्यंत गरजेचं आहे. मला अभिमान माझ्या राजांचा तिथं वाटतो की 1000 वर्ष आमच्याकडे काही नव्हतं आणि 7 समुद्र फिरून आलेल्या इंग्रजांना सुद्धा असं वाटायचं की शिवाजींच्या आरमारातल्या चपळ होड्या आपल्याकडे सुद्धा पाहिजे. मग ही नवनिर्मिती किती वर्षातली आहे? 10 ते 12. याच्यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे अजून? मग आदर्श, मी तेच म्हणतो ना मगाशी की नवनिर्मितीचा ध्यास किंवा नवनिर्माण. बरं, नुसती जहाजं तयार केली का? कोळी बांधव, आगरी बांधव, भंडारी, महादेव कोळी, कोकणातले मराठे, सगळे 12 बलुतेदार, या सगळ्या लोकांना त्यांनी दर्यावरती लढायचं शिक्षण दिलंय. नुसतं नवनिर्मिती करून थांबलेलं नाही. नुसती जहाजं घेऊन थांबून काय करणार? त्या पोर्तुगीजांसारखं आपल्याला समुद्रावरती प्रवास करताना त्या जहाजात थांबून लढता आलं पाहिजे. तो पायरट्स ऑफ कॅरेबियन सिनेमा आहे बघा. बरोबर. सगळ्या लोकांना समुद्र के लुटेरे माझा अत्यंत आवडीचा सिनेमा. पण मी तो का बघतो माहितीये का? ज्यावेळी ती त्यातली काल्पनिक आहे, ती खरी, त्यातलं एक जहाज आहे एंड्युअर नावाचं. इंग्रजांकडे तसं जहाज अगदी खरं होतं. पण ज्यावेळी मी ते बघतो त्यावेळी मला एक प्रश्न पडतो की इतकं मोठं तंत्रज्ञान हे त्या लोकांकडे होतं जहाजांचं. अशा इंग्रजांना, अशा युरोपीय सत्तांना तोंड देण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सोबत ही नवनिर्मिती केलेली आहे. सिंधुदुर्ग हे आरमारी ठाणं उभं केलं म्हणजे बघा, जहाजं बांधली वेगळी गोष्ट, मायनाक भंडारी, दर्या सारंग, दौलत खान ही आर्मी उभी केली, नौदल उभं केलं, नेव्ही उभी केली, ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी काय? सागरी ठाणी निर्माण केली. विजयदुर्ग होता त्याचं रिन्युएशन केलं, सिंधुदुर्ग बांधला, सुवर्णदुर्ग बांधला, खांदेरी उंदेरी बांधले, जंजिरा अजिंक्य होता त्याच्यासमोर पद्मदुर्ग बांधला. म्हणजे 3 नव्या गोष्टी. एक माणूस आयुष्यात 36 वर्षाची राजकीय कारकीर्द, आणि हे एवढं केलंय. पण हे कधी केलंय हो? एका बाजूने अफजल खान आलेला असताना. मग तुम्हाला आयुष्यामध्ये समजा काय चढ उतार झाले, तुमच्या आयुष्यात होत नाहीत का कधी? सगळ्यांच्या. मग माझ्या आयुष्यात होत नाहीत का? होतात. आर्थिक चढ उतार, कौटुंबिक काही गोष्टी. पण मग ध्यास हा ठेवा, नवनिर्मिती करायची तर आरमारासारखी करा. असं इतकं येते, व्यापक आहे, उत्तम उदात्त उन्नत आहे. ते इथपर्यंत आहे की 2023 साली पंतप्रधानांनी ते काही बदललंय आरमाराचं, नौदलाचं. नेव्हीचा लोगो बदलला, तो इंग्रजांचा घालून टाकला आणि त्याच्या जागी शिवाजी महाराजांची शर्ट. मग या देशामध्ये इतके हिंदू राजे होऊन गेले, त्यांची चिन्ह का नाही टाकली? शिवाजी महाराजांचंच का टाकलं? कारण नौदल उभं केलं, जन्माला घातलं, हेच मुळात शिवाजी महाराजांनी. आपल्याला असं म्हणतात. मी परवाच दिवशी कोकणामध्ये भाषणाला होतो, या आपल्या देवगडला. मी बोललो, तिथं लहान मुलं होती. म्हटलं तुम्हाला स्कॉलरशिपला ज्यावेळी वाक्प्रचार किंवा वाक्यात उपयोग करा वगैरे असतं बघा, नवनिर्माण हा शब्द आला किंवा नवनिर्मिती, शिवाजी महाराजांनी आरमाराची केलेली निर्मिती म्हणजे नवनिर्माण. हे टाका. कोण शिक्षक मार्क देत नाही ते मी बघतो म्हटलं.